एक असा किल्ला आहे ज्याने बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मुघल, मराठे, इंग्रज अशा अनेक सत्तांचा उदय आणि अस्त पाहिला. छत्रपती शिवरायांनी दोनदा हा किल्ला जिंकला. आजही तितक्याच दिमाखात हा किल्ला उभा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या इतिहास विथ सुनीता या ऑफिशियल चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि असंच सपोर्ट करत राहा. आज आपण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि मजबूत असा किल्ला, ज्या मजबूत किल्ल्यांपैकी एक असा किल्ला जो लोहगड फोर्ट, याची आज आपण संपूर्ण माहिती, संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ आहे आणि तो म्हणजे समुद्र सपाटीपासून सुमारे 3389 फूट उंचीवर आहे आणि किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये एकदम दिमाखानं उभा आजही आहे आणि येथून प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणं अगदी त्या काळी सोपं होतं. मित्रांनो, लोहगड किल्ला नेमका कोणी आणि कधी बांधला याचा ठोस पुरावा कुठेही उपलब्ध नाही आणि इतिहासकारांच्या मते हा किल्ला साधारण 10व्या किंवा 12व्या शतकादरम्यान बांधण्यात आलेला आहे. मजबूत दगडी तटबंदी, त्याला लोहगड म्हणजेच लोखंडासारखा मजबूत किल्ला हे नाव मिळाले. आता तुम्ही म्हणायला गेला की लोहगडाची निर्मिती कशी झाली, कुठे झाली आणि कधी झाली. तर प्राचीन काळात लोहगड किल्ल्याची निर्मिती नेमकी कधी झाली हे म्हणजे याचा ठोस पुरावा कुठेही उपलब्ध नाही आणि मग अनेक इतिहासकारांच्या मते हा किल्ला 10व्या ते 12व्या शतकादरम्यान बांधला गेला असावा असं त्यांचं मत आहे. आणि या किल्ल्याचा उपयोग त्या काळी व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी केला जात होता. त्यानंतर बहामनी आणि निजामशाहीचा जेव्हा काळ उजाडला तेव्हा बहामनी सुलतानाच्या काळात हा किल्ला त्याच्या ताब्यात गेला आणि मग बहामनी साम्राज्याचे जेव्हा विभाजन झाले त्यानंतर अहमदनगरचा सुलतान निजामशाहकडे हा किल्ला गेला आणि पुढे हा किल्ला बिजापूरचा जो सुलतान होता त्याच्या ताब्यात आला आणि त्या काळात किल्ल्याच्या तटबंदीचं त्यांनी अधिक मजबूती वाढवली. आणि मग बिजापूरच्या सुलतानानंतर छत्रपती शिवरायांनी त्यांचा जो काळ होता इसवी सन 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड स्वराज्यामध्ये सामील केला आणि मग 1665चा जो पुरंदरचा जो तह होता त्यानुसार हा किल्ला मुघलांकडे पुन्हा गेला आणि मग 1670 मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांनी पुन्हा हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आणि मग सुरतमधून जी संपत्ती लुटून आणली होती, सुरतेचा तह, सुरतेवर स्वारी केली होती आणि तिथून खूप मोठा धनसंपत्ती लुटून आणली आणि मग ती संपत्ती ठेवण्यासाठी या किल्ल्याचा सुरक्षित किल्ला म्हणून याचा वापर केला जात होता. त्यानंतर मग मराठा साम्राज्य, संभाजी महाराज आणि पेशवा यांच्या काळामध्ये लोहगड महत्त्वाचा लष्करी किल्ला म्हणून मानला गेला आणि मग किल्ल्याचा उपयोग खजिना आणि दारुगोळा साठवण्यासाठी केला जात होता त्या काळी. इसवी सन 1818 मध्ये जेव्हा तिसरं अँग्लो मराठा युद्ध झालं तेव्हा इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला आला आणि त्यानंतर किल्ल्याचं लष्करी महत्त्व जास्त प्रमाणात म्हणजे कमी झालं आणि मग आजचा जो लोहगड आहे, आज लोहगड महाराष्ट्रातील लोकप्रिय असं पर्यटन स्थळ आहे आणि ट्रॅकिंगसाठी आकर्षणाचा विषय आहे आणि पावसाळ्यात येथे हजारो पर्यटक
भेट देण्यासाठी येतात, कारण इतकं सुंदर दिसतं. एकदम हिरवा शालूने नटलेला हा किल्ला जणू काही नव्या नवरीचा साज चढवून दिमाखाने उभा आहे. किल्ल्यावरील जो विंचू काटा हा भाग विशेष प्रसिद्ध आहे, कारण जो भाग आहे तो इंचवाच्या नांगीसारख्या आकाराचा दिसतो, त्यामुळे इतकं सुंदर दिसतो. आणि किल्ल्यावरचे जे प्रमुख ठिकाणं आहेत, गणेश दरवाजा आहे, त्यानंतर नारायण दरवाजा आहे, नंतर हनुमान दरवाजा आहे, नंतर महादरवाजा सुद्धा आहे, आणि विंचू काटा आहे, पाण्याची टाके आहेत, आणि जुनी तोफांची जी ठिकाणे आहेत ते पण आजपर्यंत येथे सही सलामत आहेत. मित्रांनो, त्या काळी एवढे लढाया वगैरे खेळायच्या तरी सुद्धा मनोरंजनाचे सुद्धा तिथे तथ्य दिसले. लोहगड आणि जो विसापूर फोर्ट हे जुळे किल्ले मानले गेले आणि मानले जातात, कारण किल्ल्यावरून पवना लेकचे सुंदर असे दृश्य दिसते. आणि पवना जो लेक आहे, तळ आहे, पावसाळ्यात हा किल्ला या किल्ल्यावरून अतिशय सुंदर असं दिसतं. आणि पावसाळ्यात हा किल्ला हिरवाईने एकदम सुंदर नटून थटून दिमाखात आपली ओळख, आपला इतिहास सांगतो. मित्रांनो, लोहगड किल्ल्याला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर ट्रॅकिंगसाठी रेल्वेने जर तुम्ही ट्रेनने जाणार असाल तर पुणे किंवा मुंबईवरून लोणावळा गाठावे लागेल, आणि लोणावळ्यावरून पुणे लोकल ट्रेन पकडून मळवली स्टेशनवर उतरावे, आणि मग त्या स्टेशनपासून लोहगड साधारण 7 ते 8 किमी अंतरावर. तेथून तुम्ही स्थानिक जो ऑटो किंवा प्रायव्हेट वाहनाने किल्ल्याच्या पायथ्याची लोहगडापर्यंत पोहोचू शकता. त्यानंतर रोडने, जर बाय रोडने तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या वाहनाने जात असाल तर मुंबई पुणे एक्सप्रेस किंवा जुन्या हायवेवरून लोणावळ्याजवळ असलेल्या जो कार्ला मळवली फाटा आहे त्यावरून आत जावे लागते. त्यानंतर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत म्हणजे लोहगड वाडे आहे, ते गाव आहे, म्हणजे तिथपर्यंत गेल्यानंतर गाडी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे. आणि मग ट्रॅकिंगची जी काठिण्य पातळी अतिशय सोपी आहे. किल्ल्याच्या पायथ्यापासून वर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत, त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हा ट्रेक सहज करू शकतात. आणि मग यासाठी पायथ्या गावापासून, म्हणजे जो ती वाडी आहे त्या गावापासून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारणतः म्हणजे 1 तास किंवा 45 मिनिटे ते 1 तासपर्यंत वेळ लागू शकतं. मात्र संपूर्ण किल्ला आणि विंचू काटा कडा फिरण्यासाठी तुम्हाला साधारण 2 ते 3 तास लागू शकतात. आणि मग लोहगडाला भेट देण्यासाठी पावसाळा जून ते सप्टेंबरच्या दरम्यान आणि हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान हा काळ तुम्ही ट्रॅकसाठी देऊ शकता, कारण तेव्हा इतकं सुंदर दृश्य असतो. आणि पावसाळ्यात येथील जे धुकं आहे आणि हिरवळ आहे ती एकदम पाहण्यासारखी असते, मनमोहक. आणि तुम्हाला काही टिप्ससुद्धा मी देते. खाण्यापिण्याची सोय म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याची असलेलं जी लोहगड वाडे आहे त्या गावात स्थानिक जेवण म्हणजे पिठलं भाकरी, भजी आणि पाण्याच्या बाटल्या मिळतात, तरी सोबत थोड्या पाणी आणि स्नॅक्स ठेवणे सोयीचं पडेल. आणि काही गोष्टी सावधगिरी बाळगायच्या आहेत की पावसाळ्यात विंचू कड्यावर जाताना काळजी घ्या, कारण तिथली वाट निसरडी होते आणि कड्यावर खूप जोराचा वारा असतो. तसेच किल्ल्यावर माकडांचा सुद्धा सुळसुळाट आहे. आणि मग खाण्याचे पदार्थ उघडे ठेवू नका. आणि तुम्ही जर ट्रिपचे नियोजन कोणत्या महिन्यात करत आहात त्यानुसार तुम्हाला मग तिथलं हवामान किंवा तिथं थांबण्याची व्यवस्था वगैरे बघून तुम्हाला लोहगडला जाता येईल. मित्रांनो, आज लोहगड हा ट्रॅकर्स आणि पर्यटकांचं आवडते असे ठिकाण असलेला किल्ला आहे, कारण आता पावसाळ्यात तर लोहगड एकदम हिरवाईने असं नटून थटून आणि एकदम छान हिरवीशाली पांघरून हजारो पर्यटकांचं मन वेधून घेतो आहे. आणि लोहगड हा केवळ दगडांचा किल्ला नाही तर महाराष्ट्राचा शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या इतिहासाचा जिवंत असा साक्षीदार असलेला हा किल्ला आहे. जर
जर तुम्हाला हा इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन दमदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग तुम्ही इतिहास वाचत राहा, कारण इतिहास वाचाल तरच वाचाल. चला तर मग आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन दमदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.